चेतन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. नक्कीच घोडगाव संघाचा विचार केला तर अतिशय बलाढ्य असा संघ ओळखला जातो या तालुक्यामध्ये. परंतु या स्पर्धेमध्ये खेळताना कोणत्या प्रकारचा परफॉर्मन्स त्यांच्याकडून पाहायला मिळतोय. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. राईट मुहूर्त विकेटचा मारा असणारे फलंदाज चेतन याचा. यावेळेस फायर केलं जात आहे. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. नक्कीच पंचांचा निर्णय येतोय काय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. चांगली सुरुवात. चंदनी पाटावरी बसली सरिता नवरी गो. धन्यवाद. तर मात्र आशिष आपल्या हात खोलतोय आणि चांगली सुरुवात करून देतो. आपल्या संघाला मात्र 6 धावेच्या साह्याने सांघिक धावसंख्या फलकावरती लागते. संघाचं खातं उघडलं जातंय. धावसंख्या फलकावरती लागते 6 या धावसंख्येवरती. चेतन राईट मुहूर्त विकेटचा मारा. षटकातील पुढील चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. अर्थातच चेंडी डावी इष्टी सोडून जाते. पंचांच्या हवेमध्ये हात तरंगतायत. अवंतर धावेच्या साह्याने सांघिक धावसंख्या पुढे पोहोचते 7 या आकड्यावरती. पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी चेतन याच्या हातामध्ये चेंडू दिला गेला होता. पहिला चेंडू निर्धाव टाकला. त्यानंतर मात्र अटॅक केलं जाते त्याच्यावरती 6 धावांसाठी. दडपण निर्माण करण्याचं काम नक्कीच आशिष पाटील करतोय त्याच्यावरती. राईट मुहूर्त विकेटचा मारा आशिष याच्यासाठी. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू मात्र जातोय एसटीच्या मागे. पाहायचं किती धाव मिळत आहेत. चेंडू अडवला जातोय. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण आणि पंच आमच्या बाजूला वळत आहेत. एकंदरीत 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 1+1 एकंदरीत 2 धावेच्या साह्यानं मात्र संघाची धावसंख्या पुढे पोहोचते 9 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू या ठिकाणी. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना आपण पाहतोय. अर्थातच घोडगाव विरुद्ध जुचंदर संघ दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि धावसंख्या फलकावरती लागते ती मात्र तब्बल 9 या धावसंख्येवरती. आता मात्र चांगल्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न आपल्याला घोडगाव संघाच्या माध्यमातून दिसून येतोय. यावेळेस मात्र फायर करण्याचा प्रयत्न. झेल टिपण्याची संधी. विकेट क्रमांक पहिला जातोय 9 या आकड्यावरती. मोठा हादरा. निश्चित या ठिकाणी चांगला झेल टिपलाय. पॉईंट क्षेत्रामध्ये प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता ऋषी याच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी आणि त्याला योग्य प्रकारचं क्षेत्ररक्षणाची मात्र साथ मिळते आणि पहिल्या गड्याचं पतन होते. आता मात्र ज्याची आपण आतुरतेने वाट पाहतो असा फलंदाज खेळपट्टीवरती सूरज पष्टे द बिग हिटर. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या मात्र स्थिरावली जाते 9 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्गवरती चेतन मात्र या गडी बाद केल्यानंतर आपला आत्मविश्वास उंचावतोय. राईट मुहूर्त विकेटचा मारा. यावेळेस मात्र चांगल्या पद्धतीने चेंडू खेळू काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. अर्थात 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला सिली मिड ऑफ मध्ये. तत्पूर्वी 1 धावेच्या साह्यानं मात्र सांघिक धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते आणि धावसंख्येत पोहोचते ती 10 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. चेतन मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी चालू आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक षटकाराच्या साह्यानं घोडगाव संघाची धावसंख्या पुढे पोहोचते 1 गडी बाद 10 या धावसंख्येवरती. यावेळेस चांगल्या पद्धतीचा चेंडू अफलातून चेंडू टाकला जातोय. उसळी घेतोय. चेंडू बाउन्स होतोय गुडलेन स्पॉट वरून. धावसंख्या स्थिरावली जाते 10 या धावसंख्येवरती. परिवर्तन मात्र लाजवाब पाहायला मिळते गोलंदाज चेतन याच्या माध्यमातून. नाणेफेक जिंकून प्रथम या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहतोय आपण जुचंदर संघाला. मात्र किती धावांपर्यंत त्या ठिकाणी रोखलं जाते ते पाहणं अत्यंत गरजेचं आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू आशिष पाटील सारख्या फलंदाजाला बांधून ठेवलं जकडून जातं आणि मात्र षटक समाप्तीचा इशारा येतोय. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते ती मात्र 1 गडी बाद 10 या धावसंख्येवरती. तत्पूर्वी आपण एक मधुर संगीत ऐकूया.
निश्चित पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पॉवर प्लेचं षटक समाप्त झाल्यानंतर घोडगाव संघाची धावसंख्या फळकावरती लागते 1 गडी बाद 10 वरती. ज्या कामासाठी त्या मात्र चेतनेच्या हातामध्ये चेंडू सोपवला होता ती कामगिरी मात्र पूर्ण केली. कारण आपण पाहिलं मित्रांनो, पहिल्या 2 चेंडूवरती तब्बल धावा आल्या होत्या 6, परंतु शेवटच्या 4 चेंडूवरती त्यांनी 1 गडी बाद करून केवळ 4 धावा दिल्यात. परिवर्तन मात्र कसं असावं तर नक्कीच अर्थात गोलंदाज चेतनेच्या सारखं असावं. तर गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज मितेश गोलंदाजी मार्गवरती सज्ज असणारे. समोर फलंदाज सूरज पष्टे. षटकातला पहिला चेंडू टाकला जातोय. फायर करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, चांगली चेंडू या ठिकाणी टाकला जातोय. जकडून ठेवलं जात आहे सूरज पष्टे. आशिष पाटील सारख्या फलंदाजांना धावसंख्या स्थिरावली जाते 10 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी आहे, नक्कीच कौतुकास्पद या ठिकाणी कामगिरी केली जाते. नाणेफेक जिंकली होती आणि स्वीकार केला होता क्षेत्ररक्षणाचा. त्यांचा निर्णय मात्र त्यांच्या बाजूने झुकताना दिसतोय. चांगली गोलंदाजी नक्कीच जू चंदर संघाकडून. राईट मुहूर्त विकेटचा मारा पुन्हा एकदा सूरज याच्यासाठी. यावेळेस फायर केला जात आहे. चेंडू जातो A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. चेंडू द्यायचे तर मात्र 6 धावेच्या साह्यानं सांघिक धावसंख्या उंच भरारी घेते. धावसंख्या पोहोचते तब्बल 16 या धावसंख्येवरती. ज्या फटक्यांसाठी माहीर आहे, ज्या फटक्यांसाठी मात्र प्रसिद्ध आहे, तो फटका मात्र सूरज पष्टे याच्या बॅटमधून बाहेर पडतोय. आपण अनेक स्पर्धेमध्ये त्याला चांगली फलंदाजी करताना पाहिलंय. पण ग्रामीण क्रिकेट असो अथवा सिटी क्रिकेट असो, दोन्ही क्षेत्रामध्ये मात्र चांगली उल्लेखनीय कामगिरी आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी करतोय सूरज पष्टे. राईट मुहूर्त विकेटचा मारा. यावेळेस मात्र बॅकफुटवरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, मात्र चांगल्या पद्धतीचा व्हाईट यॉर्करचा मात्र मारा केला जातोय. मात्र निर्धाव चेंडूची सांगता होती. या धावसंख्या स्थिरावली जाते 16 या धावसंख्येवरती. 3 चेंडूचा खेळ होतोय आणि 3 चेंडूवरती 6 धावा खर्च केल्या जात आहेत. नक्कीच जबाबदारीने या ठिकाणी फलंदाजी करावी लागणार आहे फलंदाज सूरज आणि आशिषाला. राईट आर्म मुहूर्त विकेटचा मारा असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज मितेश. पंचांना पार करून टाकलेला आज यावेळेस मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू डीप मिड विकेटमध्ये ट्रॅव्हल होतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचतोय. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली जाते. 1 धावेच्या साह्यानं मात्र सांघिक धावसंख्या पुढे पोहोचते 17 या धावसंख्येवरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. तर तत्पूर्वी यानंतर होणारा सामना साईगाव बनामा पहारे. तर साईगाव संघ आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करायचे, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केला जाईल. आपण दक्षता लक्षात घ्यायची, कारण आपण आयोजकात आपण वेळेवरती या ठिकाणी उपस्थित राहा. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज मितेश. राईट मुहूर्त विकेटचा मारा असेल आशिष पाटील याच्यासाठी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र मिडल क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. 1 धाव पूर्ण चांगलं क्षेत्ररक्षण प्राप्त होतंय. 1 धावेच्या साह्यानं मात्र संघाची धावसंख्या पुढे पोहोचते 18 या धावसंख्येवरती. षटकातला आतापर्यंत पाहिलं तर 5 चेंडूचा खेळतोय. अंतिम चेंडू आहे. शेवटचा चेंडूवरती या ठिकाणी चढाई केली जाईल का, की फलंदाजाला बाद केलं जाईल, हे पाहणं अत्यंत गरजेचं राहणार आहे. कारण समीकरण असणार आहे ते मात्र गोलंदाज आणि फलंदाज याच्यामधलं. शेवटचा चेंडू आहे, मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय की चौकार षटकार मारण्याचा प्रयत्न केला जातोय. राईट मुहूर्त विकेटचा मारा. नक्कीच यावेळेस बिमार चेंडू हाईट नोचा इशारा येतोय पंचांकडून. 1 धाव पूर्ण केली जाते. सुवर्ण संधी असणारे फलंदाजासाठी, कारण येणारा चेंडू हा मात्र फ्री हिट्स आहे. 1+1 एकंदरीत 2 धावा अंकित केल्या जात आहेत. 2 धावेच्या साह्यानं मात्र संघाची धावसंख्या पुढे पोहोचते ती 20 या धावसंख्येवरती. आतापर्यंत पाहिलं तर 1 षटकार आला होता, त्यानंतर कमबॅक चांगलं केलं होतं, परंतु शेवटचा चेंडू मात्र या ठिकाणी खराब पद्धतीचा पाहायला मिळतोय. फ्री हिटचा चेंडू आहे, शेवटचा चेंडू. राईट मुहूर्त विकेटचा मारा. फलंदाज सफल होतोय. यावेळेस मात्र चेंडू एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू जातोय सीम पलीकडे. ब्रँडेड षटकार. धन्यवाद. तर 2 षटकाचा या ठिकाणी खेळ समाप्त होतोय आणि 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते तब्बल 26 या धावसंख्येवरती. ज्या फटक्यांसाठी माहेर आहेत दोन्ही फलंदाज, मात्र सूरज पष्टे याच्या मधून 1 षटकार निघतोय तर आशिष पाटील याच्या बॅटमधून 2 षटकार निघतायत.
आणि पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 10 धावा आल्या होत्या आणि या षटकाचा जर आपण विचार केला तर तब्बल 16 धावा येतात आणि एकंदरीत धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या पोहोचते तब्बल 26 या आकड्यावरती. शेवटचा गोलंदाजी मार्कवरती हितेंद्र याला आणलं जात आहे. येणारे 6 चेंडू मात्र जय हनुमान गुडगाव संघाला किती धावा देऊन जातील हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे, कारण का आपल्याला माहिती आहे शेवटच्या षटकावरती नक्कीच आक्रमण चढवलं जातं. षटकातला पहिला चेंडू शॉर्ट चेंडूला लॉब केला जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल टिपण्याची संधी आणि चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. षटकार तर 6 धावेच्या साह्यानं मात्र सांघिक धावसंख्या उंच भरारी घेते. पहिला चेंडू होता, शॉर्ट चेंडू होता, लॉफ्ट केला गेला होता. क्षेत्ररक्षकाला मात्र संधी होती झेल टिपण्याची, परंतु चेंडू जातोय 6 धावांसाठी. षटकातील पुढील चेंडू मात्र हितेंद्र याचा राईट आर्म राऊंड द अक्रॉस द लाईन खेळला जातोय. पुन्हा एकदा चेंडू मिडल क्षेत्रामध्ये जातोय. 1 धाव नक्कीच प्राप्त होते. 1 धावेच्या साह्यानं सांघिक धावसंख्या पुढे पोहोचते तब्बल 33 या आकड्यावरती. हितेंद्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा आशिष पाटील याच्यासाठी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये चेंडू जातोय डीप मिड विकेटमध्ये. 1 धाव निश्चित थोडंसं मिसफिल्ड होत आहे आणि एकच धावेवरती त्या ठिकाणी समाधान मानावं लागतंय. 1 धावेच्या साह्यानं मात्र संघाची धावसंख्या पुढे पोहोचते ती 34 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळतोय, 8 धावा खर्च केल्या जात आहे. येणाऱ्या 3 चेंडूवरती या ठिकाणी चढाई नक्कीच करण्याचा प्रयत्न केला जाईल, कारण समोर फलंदाज द बिग हिटर सूरज पष्टे. यावेळेस चांगल्या पद्धतीचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांकडे अपील केली जाते. तत्पूर्वी लेग बाय स्वरूपामध्ये या ठिकाणी धाव प्राप्त होते. 1 धावेच्या साह्यानं मात्र संघाची धावसंख्या पुढे पोहोचते ती 35 या आकड्यावरती. या षटकामध्ये पाहिलं तर नक्कीच चांगली गोलंदाजी केली आहे. जर क्षेत्ररक्षकाने तो झेल टिपला असता तर कदाचित या गोलंदाजीमध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली असती. यावेळेस अर्थातच नक्कीच चांगल्या पद्धतीचा चेंडू आहे. स्टंपवरून चेंडू निघून जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि धावसंख्या स्थिरावली जाते ती मात्र 35 या धावसंख्येवरती. षटकातील अंतिम चेंडू आहे, शेवटचा चेंडू आहे आशिष पाटील याच्यासाठी. यावेळेस मात्र फायर करण्याचा प्रयत्न उंचावला जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वतः यष्टी रक्षक आणि नक्कीच आशिष पाटील बाद. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि 36 धावांचं टार्गेट या ठिकाणी दिलं जात आहे जुचंदर संघासमोर. तर विनंती आहे की आपण या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय जय हनुमान गुडगाव संघ. धन्यवाद. तर या ठिकाणी पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय आणि ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असल्यामुळे या स्पर्धेमध्ये नक्की ड्रेसिंग या ठिकाणी सेम नसल्यामुळे जुचंदर संघाला 2 धावांची पॅनल्टी या ठिकाणी ऍड केली जाते. म्हणजे अर्थातच जे टार्गेट असणार आहे ते मात्र 38 हे धावांचं. दोन्ही संघाच्या संघाने नोंद घ्यायचे. 2 धावा पॅनल्टीच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी ऍड केल्या जात आहेत. तर 38 धावांचं लक्ष्य गाठावं लागणार आहे जुचंदर संघाला. तर जय हनुमान गोडगाव संघ आपलं क्षेत्ररक्षण ताबडतोब लावायचं आहे. साईगाव संघाचा संघनायक आणि पहारे संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचंय प्लीज. धन्यवाद. तर पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळतोय. सामना जिंकण्यासाठी मात्र आवश्यकता आहे ती 18 चेंडू आणि 38 धावांचं लक्ष्य या ठिकाणी जुचंदर संघाला या ठिकाणी गाठावं लागणार आहे. विनंती आहे आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे प्लीज, घाई करायचे.
कारण यानंतरचा होणारा सामना असणार आहे साईगाव बनाम पहारे. दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. हा सामना संपला तर लगेच आपला सामना चालू होईल. तर साईगाव संघाने या ठिकाणी नाणेफेक जिंकले आणि स्वीकार केलाय तो मात्र क्षेत्ररक्षणाचा. यानंतरचा होणारा सामना पहारे विरुद्ध साईगाव. तत्पूर्वी आपण सामन्याकडे वळतोय. 18 चेंडू आणि 38 धावांचं लक्ष या ठिकाणी गाठायचं आहे. सामना जिंकण्यासाठी ज्यू चंदर संघाला नक्कीच प्रथम फलंदाजी केली होती. घोडगाव संघाने 36 धावा जमा केल्या होत्या, परंतु या ठिकाणी 2 धावा पेनल्टीच्या दिल्या जात आहेत. कारणास्तव मात्र टार्गेट असणारे 38 धावांचं. सलामीची जोडी आपण खेळपट्टीवरती जाताना पाहतोय. हितेंद्र आणि स्वप्नील ही सलामीची जोडी आपण खेळपट्टीवरती जाताना पाहतोय. नक्कीच 18 चेंडू आणि 38 धावा लक्ष असणार आहे. सामना मात्र दोन्ही संघांना समान संधी आहे. कारण आपण जर पाहिलं तर चांगली सुरुवात झाली होती घोडगाव संघाकडून. त्या पद्धतीची जर सुरुवात ज्यू चंद्र संघाकडून झाली तर सामन्यामध्ये रोमांचकपणा पाहायला मिळणार आहे. कारण दोन्ही संघ अतिशय नामवंत आहेत आणि बल्लाढ्य आहेत. दुसऱ्या फेरीतील हा सामना पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम राखून ठेवायचं असेल तर अर्थात दोन्ही संघांना या ठिकाणी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. दोन्ही संघांना विजयासाठी हार्दिक शुभेच्छा. तर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय जयनवान घोडगाव संघ. प्लीज घाई करायचे. आपण विलंब लावताय अन्यथा आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागणार आहे. आपल्याला आयोजकांची एक सूचना आहे. जयनवान घोडगाव संघ सामना चालू करायचा आहे. खेळाडूवृत्ती दाखवायचे कारण आपला समोरचा संघ समोरचे 2 फलंदाज आपल्या खेळपट्टीवरती उपस्थित आहेत. पंच आपण दक्षता द्यायचे. घोडगाव संघ आपल्याला एक शेवटचा आणि अंतिम पुकार आहे आयोजकांच्या वतीनं. आपण क्षेत्ररक्षण 2 मिनिटांमध्ये लावायचं आहे अथवा या ठिकाणी आपल्याला आयोजकांच्या वतीनं पॅनलाइज केलं जाईल. आपण खूप वेळ घेत आहे. प्लीज. आपला संघ एक शिस्तप्रिय संघ आहे. तर अर्थात सलामीची जोडी आपण खेळपट्टीवरती जाताना पाहतोय. ज्यूच्या अंदर संघाकडून हितेंद्र आणि स्वप्नील. नक्कीच मागील सामन्यामध्ये पाहिलं तर या सलामीवीरांनी एक चांगला खेळ केला होता आणि आपल्या संघाला विजय संपादन करून दिला होता. ही सलामीची जोडी आपण खेळपट्टीवरती पाहतोय. एक बाजूला असणारे फलंदाज हितेंद्र आणि योग्य प्रकारची साथ देण्यासाठी आपण पाहतोय स्वप्नील की ज्याने मागील सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती. तोच स्वप्नील पुन्हा एकदा खेळपट्टीवरती तटस्थ फलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. जयवीरूची ही जोडी आपण खेळपट्टीवरती पाहतोय. मात्र सुरुवात कोणत्या पद्धतीची होते पाहणं गरजेचं आहे. कारण भेदक गोलंदाज एक आक्रमक शैलीचा गोलंदाज आशिष पाटील गोलंदाजी मार्कवरती सज्ज असणारे पॉवर प्लेचं षटक आहे. कारण 18 चेंडू आणि 38 धावांचं लक्ष डोळ्यासमोर घेऊन ही सलामीची जोडी आपण खेळपट्टीवरती पाहतोय. एक बाजूला डावकुरा फलंदाज हितेंद्र आणि त्याला साथ देण्यासाठी उजव्या हाताचा फलंदाज स्वप्नील याला आपण खेळपट्टीवरती पाहतोय. तर सामन्याकडे वळतोय आपण पुन्हा एकदा. सामन्याला सुरुवात होते. सांघिक पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आशिष पाटील याला आणलं जात आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज डावकुरा फलंदाज हितेंद्रला मात्र आपलं वर्चस्व जर या ठिकाणी गाजवायचं असेल राखून ठेवायचं असेल तर संघाला मात्र चांगली सुरुवात करून देणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आपण पाहिलं भारतीय संघामध्ये चांगली सलामीवीर म्हणून ओळखले जातात शिखर धवन आणि रोहित शर्मा. त्या पद्धतीचा जर नक्कीच खेळ केला तर संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतोय. परंतु त्या पद्धतीचा खेळ होणं अत्यंत गरजेचं आहे. षटकातला पहिला चेंडू टाकला जाईल. गोलंदाजी मार्गवरती आशिष पाटील. समोर फलंदाज डावकुरा फलंदाज हितेंद्र याला आपण पाहतोय. उपस्थित सर्व मान्यवरांचं प्रेक्षकांचं खेळाडूंचं ज्येष्ठ नागरिकांचं साईगाव A1 ट्रॉफीमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्पर्धेचा आजचा 4था दिवस. आशिष गोलंदाजी मार्गवरती सज्ज. षटकातला पहिला चेंडू टाकण्यासाठी समोर फलंदाज डावकुरा फलंदाज हितेंद्र याला पाहतोय. पहिला चेंडूला फायर केलं जात आहे चांगल्या पद्धतीने. 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे दणदणीत चौकार. धन्यवाद. तर पहिल्या चेंडूने एक कलात्मक पद्धतीचा फटका हितेंद्र याच्या बॅटमधून बाहेर पडतो आणि संघाची धावसंख्या फलकावरती लागते 4 वरती. यावेळेस मात्र नक्कीच पंच आमच्या बाजूला वळत आहेत. डायबेस्टीच्या बाहेरचा चेंडू पंचांच्या हवेमध्ये हात तरंगत आहेत.
त्या अवंतर धावणे मात्र संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते ती 5 या आकड्यावरती. चांगली सुरुवात म्हणावी लागणार आहे, कारण आशिष सारख्या गोलंदाजावरती पहिल्या चेंडूवरती त्या ठिकाणी कलात्मक पद्धतीचा फटका एक्स्ट्रा कव्हरमध्ये 4 धावांसाठी धाडला होता. तोच फलंदाज हितेंद्र मात्र कोणत्या पद्धतीचा खेळ करतोय हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. यावेळेस मात्र एक तुम्हारी एक हमारी फसवला जात आहे फलंदाज हितेंद्र याला पहिल्या गड्याचं पतन 5 या धावसंख्येवरती. ना चैन से जीने देगी, ना चैन से मरने देगी, ना चैन से जीने देगी, ना चैन से मरने देगी. धन्यवाद. तर नक्कीच 5 या धावसंख्येवरती पहिल्या गड्याचा पदार्थ 38 धावांचा या ठिकाणी पाठलाग करताना जुचंदर संघ निश्चित चांगली फलंदाजी केली होती. सूरज पैष्टे आणि आशिष पाटील यांनी त्या पद्धतीची या ठिकाणी फलंदाजी करावी लागणार आहे, कारण आपण पाहिलं तर थोडासा दडपणाखाली येतोय जुचंदर संघ, कारण हितेंद्र सारखा फलंदाज बाद होऊन आपण त्यांच्या खेळाडू कक्षाकडे पाहिलं तर नक्कीच एक शांततेचं वातावरण त्या ठिकाणी पसरलेलं दिसतंय. परंतु कोणत्या प्रकारचं मनावरती दडपण न करता या 2 फलंदाजांनी जर चांगली फलंदाजी केली तर अर्थात आपला संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतोय, परंतु ती मानसिकता असणं अत्यंत गरजेचं आहे. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती जातोय फलंदाज नंदकुमार. संपूर्ण जबाबदारी मात्र फलंदाज स्वप्नील आणि नंदकुमार यांच्यावरती असणार आहे, कारण आघाडीचा फलंदाज सलामीचा फलंदाज बाद झाल्यानंतर संपूर्ण या सामन्याची सूत्र आपल्या हाती घ्यावी लागणार आहेत. या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व जर कायम राखून ठेवायचं असेल तर चांगला खेळ करून दाखवावा लागणार आहे. षटकातील पुढील चेंडू टाकला जाईल. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आशिष पाटील. राईट मुहूर्त विकेटचा मारा असेल नंदकुमार याच्यासाठी. यावेळेस मात्र फायर केला जाते. पुन्हा एकदा चेंडू मिडल सीमा इकडे जातोय आणि चेंडू सीमा रेषे पलीकडे दणदणीत चौकार. चले चले तुम्हें तारों के शहर में, धरती पे ये दुनिया हमें प्यार न करने देगी. चले चले तुम्हें तारों के शहर में, धरती पे ये दुनिया हमें प्यार न करने देगी. धन्यवाद. नक्कीच आता मात्र चांगली फलंदाजी नंदकुमार याच्या फलंदाजीमधून पाहायला मिळते. कोणत्या प्रकारचं मनावरती दडपण न घेता या ठिकाणी चांगली फलंदाजी आहे. आशिष गोलंदाजी मार्गवरती सज्ज. राईट आर्म मुहूर्त विकेटचा मारा. पुन्हा एकदा लॉब केला जातोय चेंडूला. चेंडू डिपिंग विकेट मध्ये जातोय. अर्थातच बॅक टू बॅक दुसरा चौकार. जबरदस्त फलंदाजी. धन्यवाद. धावसंख्या मात्र फळकावरती लागते ती तब्बल 13 या धावसंख्येवरती. यावेळेस मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या सत्रामध्ये निघतोय. पंचांकडे अपील केली जाते. पंच मात्र तटस्थ राहून ही अपील फेटाळून लावतायत. तत्पूर्वी आपण धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्थिरावली जाते 13 या आकड्यावरती. एक गडी बाद होतोय तो मात्र हितेंद्र याच्या स्वरूपामध्ये. परंतु ज्या पद्धतीने नंदकुमार फलंदाजी करतोय नक्कीच हा सामना आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून दिसून येतोय. चांगली फलंदाजी आहे. राईट आर्म मुहूर्त विकेटचा मारा. षटकातील पुढील चेंडू आशिष पाटील याचा सामना करेल उजव्या हाताचा फलंदाज नंदकुमार. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू त्याच क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु त्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावेच्या साह्यानं मात्र पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. आणि पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 15 या धावसंख्येवरती. आता मात्र सामना जिंकण्यासाठी आवश्यकता राहील 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी जुचंदर संघाला. तर कोणत्या प्रकारची टीम मिटिंग घेऊ नका. सामना मात्र ताबडतोब चालू करा. एक जबरदस्त सुरुवात म्हणावी लागणार आहे. दोन्ही संघांचा आपण तुलनेमध्ये विचार केला. सुरुवातीला मात्र गोडगाव संघाने पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10 धावा जमा केल्या होत्या. तर जुचंदर पाड्या संघाचा विचार केला तर धावा मात्र जमा करतायत जुचंदर संघ, अर्थात 15. म्हणजे एक पाऊल कुठेतरी जुचंदर संघ गोडगाव संघाच्या पुढे आहे. परंतु येणाऱ्या षटकामध्ये किती धावा रोखल्या जात आहेत आणि किती धावा खेचल्या जात आहेत हे समीकरण मात्र फार मोठं असणार आहे. कारण सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघांना जिद्द या ठिकाणी करावी लागणार आहे. संघर्ष करावा लागणार आहे. कारण येणारे 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. तर पाहूया विजयाचं पारडं आणि विजयाचं वार कोणाच्या बाजून झुकतंय. सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी अष्टपैलू खेळाडू एक नामांकित असा गोलंदाज सूरज पैष्टे गोलंदाजी मार्गावरती सज्ज असणार आहे.
सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी सूरज याच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. समोर फलंदाज आपण पाहतोय फलंदाजी करताना स्वप्नीलला मात्र प्रथम स्ट्राईक एंडला आणलं जात आहे. मात्र नंदकुमार चांगली फलंदाजी करतोय. षटकातला पहिला चेंडू राईट मोर द विकेटचा मारा. शॉर्ट चेंडू कलात्मक पद्धतीचा तिलक रत्ने दिलशानच्या स्टाईल मध्ये मारलेला हा फटका दणदणीत चौकार, कलात्मक फटका. Shake everybody out here. It's DJ Hardik. DJ Hardik. DJ Hardik. जो इस तरह से तड़पाए ऐसे आलम में पागल हो जाए. धन्यवाद. तर 4 धावेच्या साह्यानं मात्र संघाची धावसंख्या पुढे पोहोचते 19 या धावसंख्येवरती. सूरज राईट मोर द विकेटचा मारा. यावेळेस आपला हातून चेंडू टाकला जातोय आणि नक्कीच फलंदाज बाद. विकेट क्रमांक दुसरा जातोय. मात्र स्वप्नील याची खेळी संपुष्टात. अब जो इस तरह से तड़पाए ऐसे आलम में पागल हो जाएंगे. धन्यवाद. तर नक्कीच दुसऱ्या गड्याचं पतन होत आहे. ते मात्र धावसंख्या मात्र पोहोचते 19 या धावसंख्येवरती. पहिला गडी 5 झाला होता 5 या धावसंख्येवरती. आणि दुसऱ्या फलंदाजाचा विचार केला तर फलंदाज 19 या धावसंख्येवरती बाद होतोय. नवीन फलंदाज खेळपट्टीवर जातोय. फलंदाज मितेश फलंदाजीसाठी सज्ज असणार आहे. षटकातील पुढील चेंडू टाकला जाईल. सूरज गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. एक गडी बाद केल्यानंतर नक्कीच आपला आत्मविश्वास उंचावतोय. राईट मोर द विकेटचा मारा असेल सूरज पष्टी याचा. यावेळेस मात्र फायर केलं जात आहे चेंडूला. चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. षटकार. गिरशी खरी किरीटा परी गिरशी खरी किरीटा परी हरी भगवान ध्वजा हरी भगवान ध्वजा कमला तारा तिमीर हरा गरजा शिवाजी राजा. धन्यवाद. नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर सूरज याच्यावरती चढाई केली जाते. चांगली फलंदाजी आहे. राईट मोर द विकेटचा मारा. यावेळेस निश्चितच पंचांचा एक्स्ट्रा बाउन्स झाल्या कारणास्तव वाईटचा इशारा येतोय. अवंतर धावेच्या साह्यानं मात्र संघाची धावसंख्या पुढे पोहोचते. ती मात्र 26 या आकड्यावरती. या षटकामध्ये पाहिलं तर एक विजयाच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न नक्कीच चालू आहे जीवचंद्र संघाकडून. यावेळेस मात्र चेंज ऑफ पेस पाहायला मिळतोय. लेग बिफोर स्वरूपामध्ये फलंदाजाला या ठिकाणी बाद केलं जात आहे. विकेट क्रमांक 3 जातोय 26 या आकड्यावरती. नक्कीच हा सामना अजून संपलेला नाहीये. कारण एक तुमारी एक हमारी. कारण पहिल्या चेंडूवरती चौकार आला सूरज याच्या नंतर त्याने गडी बाद केला. तिसऱ्या चेंडूवरती षटकार आला. नंतर लगेच त्याने चौथ्या चेंडूवरती गडी बाद केलाय. म्हणजे नक्कीच समीकरण आपल्या समोर दिसून येते. एक तुमारी एक हमारी. चेंडूचा खेळ होतोय. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ होतोय. धावफळक पाहिला तर धावफळक पोहोचतोय 26 या आकड्यावरती. पॅनल्टीचा सामना करावा लागतोय आणि पॅनल्टीच्या साहाय्याने 38 धावांचं लक्ष्य गाठावायचं आहे. सामना जिंकण्यासाठी अजून देखील 12 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच पाहूया येणारे 8 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. समान संधी आहे. पाहूया ठोसा ठोसा देण्याचा प्रयत्न केला जातोय का. नक्कीच संघर्ष दोन्ही संघांनी केला तर अर्थातच विजय संपादन करू शकतोय. परंतु मेहनत आणि संघर्ष या ठिकाणी करावा लागणार आहे. राईट मोर द विकेटचा मारा. सूरज पष्टे नवीन फलंदाज जातोय खेळपट्टीवरती. रवी मात्र चेंडू कोणत्या पद्धतीने टाकला जातोय. यावेळेस मात्र ब्लॉकर मधला चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह जबरदस्त चेंडू टाकला जातोय. जखडून ठेवलं जातंय रवी सारख्या फलंदाजाला आणि धावसंख्या मात्र स्थिरावली जाते 26 या आकड्यावरती. षटकातील अंतिम चेंडू शेवटचा चेंडू. मात्र सामना होता कुठे येतोय कुठे. चांगला परिवर्तन सूरज पष्टे याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. शेवटच्या चेंडूवरती मात्र निर्णायक चेंडू असणार आहे.
राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, फलंदाज शफल होतोय, क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी. अर्थातच त्या ठिकाणी पाहिलं तर षटक समाप्तीचा इशारा येतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि धावसंख्या फलकावरती लागते ती 26 वरती. सामना जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. तर शेवटचा 6 चेंडूंचा मी समालोचन करण्यासाठी माझे सहकारी समालोचक मी मोनिश पाटील यांना विनंती करतोय आपण या ठिकाणी समालोचन करायचं. धन्यवाद प्रवीणजी शिंदे सर. नक्कीच DJ Raj in the mix. And DJ Pramod. त्या मैदानामध्ये छोटा कोण मुलगा आहे प्लीज, कोणाचा असेल. हॅलो. तर बोलूयात मैदानामध्ये नक्कीच एक रंगतदार मॅच. जुचंदर आणि त्यांच्या विरुद्धमध्ये घोडगाव संघ उतरला होता. नक्कीच प्रथम फलंदाजी करताना 37 धावसंख्या फलकावर लावली गेली आणि 38 धावांचं आव्हान ठेवलं होतं. ते जुचंदर संघासमोर अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली. त्यानंतर रनाच्या गतीनं सूरज पष्टेने मात्र वेग दिला गेला, कुठेतरी अडकवलं आणि आता मात्र समीकरण बदलले. 6 चेंडू आणि विजयासाठी 12 धाव्यांची गरज असताना फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात ते नितेश आणि रवी. आणि गोलंदाजीसाठी त्यांना मात्र त्यांचं चॅलेंज एक्सेप्ट करण्यासाठी गोलंदाज सज्ज केलाय. मैदानामध्ये जे लहान मुलं आहेत प्लीज विनंती असेल त्यांना मैदानाच्या बाहेर घेऊन जायचंय, कारण की ओके 6 चेंडू विजयासाठी 12 धावा. गोलंदाज मात्र हर्षल सज्ज होतं. याच कालच्या दिवसामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती. तोच गोलंदाज मात्र हर्षल आता मात्र एक निर्णायक स्थितीवरती. यावेळेस सुरेख चेंडू हाताळला गेला, अप्रतिम सुरेख लाईन आणि लेन पकडल्यानंतर फलंदाजाला मात्र पूर्णपणे बांधून ठेवले आणि आता मात्र खरा प्रेशर फलंदाजाच्या डोक्यावरती. जरी मोठे फटके मारले असतील पण ही मॅच आता अशा स्थितीवरती जाऊन पोहोचले की प्रत्येक निर्धाव चेंडू आता हे समीकरण बदलवणार आहे आणि फलंदाजाच्या डोक्यावरच जवळ वाढवणार आहे. बघूयात जुचंदर संघाचा जर विचार केला तर अतिशय वसई विभागातील हा संघ आणि नक्कीच गुडगावचा विचार केला तर भिवंडी विभागातील कोणता संघ आता मात्र बाजी मारेल, वसई की भिवंडी. बघूयात पुढचा चेंडू. यावेळेस चेंडूला मात्र हलक्या गतीनं पुश केला. चेंडू मात्र दरवळतोय. शॉर्ट मिडॉनच्या रिजन मध्ये एक धाव अंकित केली जाते आणि एका धावेवर समाधान मानायला लागेल. एका धावेच्या जोरावर आता मात्र धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली ती 27 या आकड्यावरती. समीकरण बदलले. 4 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज आहे. शेवटच्या चेंडू पर्यंत मॅच जाईल का? 4 चेंडू 11 धावा, 11 धावा 4 चेंडू, प्रत्येक एक चेंडू हा निर्णायक ठरणार या मॅचचं समीकरण बदलवताना. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार. लोवर फुल टॉस चेंडू होता. नक्कीच लॉंगाच्या रिजन मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केला. एक धाव अंकित केला. ते दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? एका धावेवर समाधान मानले. नक्कीच पूर्णपणे जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती ओढून घेतले तो फलंदाज नंदकुमार यांनी. नक्कीच 2 वैयक्तिक चौकार ज्याच्या बॅटमधून आलेत. मोठे फटके मारण्यासाठी नंदकुमारला ओळखलं जातं जुचंदर संघाकडनं. या स्थितीमध्ये आता मात्र परिस्थिती थोडीशी गंभीर आहे आणि या स्थितीमधून बाहेर कशा प्रकारे येतोय तो नंदकुमार, कारण की आता मात्र विजयासाठी 3 चेंडू आणि 10 धावा. 3 चेंडू 10 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते हर्षल. हो व्हॉट अ गेंद. अप्रतिम चेंडू हाताळला होता. खोलवर टप्प्याचा चेंडू. सूरज मात्र पूर्णपणे आपल्या बाजू लावत. यावेळेस पंचांकडे इशारा मागितला जातो. 2 धावा पळून काढल्या जातात. समीकरण बदललंय. 2 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी 8 धाव्यांची गरज. म्हणजे या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके मारावे लागतील. कौतुक करावं लागेल गोलंदाज हर्षल याचा. पूर्णपणे फलंदाजाला बांधून ठेवलंय. ज्या टप्प्यावरती गोलंदाजी करायला हवी
तोच टप्पा अचूकरित्या सुरेख एक टप्पा लाईन लेंथ आपल्या ज्या तालमीमध्ये आपण शिकलोय आतापर्यंतचा जो अनुभव आहे तो अनुभव पूर्णपणे पणा लावताना गोलंदाजी करतोय. सुरेख गोलंदाजी नक्कीच. एक नवोदित खेळाडू आपल्याला घोडगाव संघाकडनं प्रमोट करताना पाहायला मिळतोय आणि ज्या परीक्षेवरती त्याला उभं केलं त्या परीक्षेचे पूर्णपणे उत्तर देताना विजयासाठी 2 चेंडू आणि या कंपल्सरी ड्रेसिंग आणि चेसिंग राहणार याची दक्षता घ्यायची. 2 चेंडू विजयासाठी 8 धावा. या मॅचचा निर्णायक चेंडू समीकरण बदलवणारा चेंडू सज्ज होत आहे गोलंदाज हर्षल. व्हॉट अ डिलिव्हरी. पूर्णपणे फलंदाजाला बांधून ठेवले बॅटची कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल होईल सरळ यश रक्षकाच्या हातामध्ये. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. पूर्णपणे समीकरण बदललं. 1 चेंडू विजयासाठी 8 धाब्यांची गरज. आता मात्र पूर्णपणे पारडे ओझ घोडगाव संघाचा. यस घोडगाव संघ सज्ज झालाय पुन्हा एकदा. 1 चेंडू 8 धाब्यांची गरज असताना नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. काय करतोय बघूयात. यावेळेस चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू जाईल सरळ सीमारेषे बाहेर. षटकार. यस हाडलं काढलं का चंद्रपाडा संघ. तर आपण एक